लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपचं मिशन अयोध्या सध्या समोर येत आहे। मुंबईकरांना रामलल्लाचं मोफत दर्शन भाजपकडून घडवलं जाणार आहे। आज रात्री 9 वाजता पहिली विशेष रेल्वे अयोध्येला रवाना होणार आहे असं कळतंय। आगामी लोकसभा आता तोंडावर आहे आणि त्याच्यामुळे भाजपकडून हे मिशन अयोध्या आखलं गेलेलं आहे। आज रात्री 9 वाजता पहिली विशेष रेल्वे अयोध्येला रवाना होणार आहे। मुंबईकरांना अगदी मोफत अयोध्येचं दर्शन घडवलं जाणार आहे। रामलल्लाच्या दर्शनासाठी नेलं जाणार आहे आणि याच मिशन मधली पहिली रेल्वे आज रात्री 9 वाजता रवाना होणार आहे। राम मंदिराचं लोकार्पण होणं, रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणं या गोष्टी प्रचंड उजव्या ठरलेल्या आहेत केंद्र सरकारसाठी आणि पर्यायानं भाजपसाठी, असं सोशल मीडियावर आणि इतरत्र सुद्धा सातत्यानं आपण चर्चा होताना बघतोय। आणि आता आणखी एक पाऊल त्याच्या पुढे टाकत भाजपनं मिशन अयोध्या आखलेलं आहे। मुंबईकरांना रामलल्लाचं मोफत दर्शन अयोध्येचं घडवलं जाईल भाजपकडून आणि त्याच्यासाठीची आजची पहिली रेल्वे रात्री 9 वाजता रवाना होणार आहे। ही विशेष रेल्वे असेल अयोध्येला जाणारी आणि मुंबईकरांना मोफत रामलल्लाचं दर्शन या माध्यमातून घेता येणार आहे। खरं तर संपूर्ण देशभरातून अशा पद्धतीचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय। अशा विशेष रेल्वे आयोजित केल्या जात आहेत आणि या रेल्वेच्या माध्यमातून ठिकठिकाणच्या भाविकांना, स्थानिकांना अयोध्येचं हे मोफत दर्शन घडवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय। प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत आपण। ओम, पहिली रेल्वे आहे जी आज रवाना होतीये रात्री 9 वाजता, नेमकं कुठून ही रेल्वे रवाना होईल आणि साधारण कसा प्रवास असेल? रद्दी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून ही पहिली गाडी रवाना होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही सगळीच मोठी नेते मंडळी यावेळी उपस्थित असणार आहेत। मुंबईतील उत्तर मुंबई हा खासदार गोपाळ शेट्टी यांचा मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघातील लोकांची पहिली रेल्वे आज रवाना होईल आणि नंतर टप्प्याटप्प्याने एकूण 4 टप्प्यांमध्ये तब्बल 200 रेल्वे गाड्या सोडण्याचं नियोजन भाजपच्या वतीनं करण्यात आलं आहे। जी ओम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।